नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ झाली. चुलीवरती पाणी तापत होतं. सगळ्या जणांच्या आंघोळ्या चालू होत्या. एक जणाची झाली का एक जणाची, एक जणाची झाली का एक जणाची, एवढे जमा झालेत. पण निस्ती मस्तीच त्यांची. मुंगळ्यांची बघा कशी शाळा भरली होती, पोरांच्या शाळेसारखी. आका तेल लावत होती, बघा कसं चंपी करून ठेवले ध्रुवला. सगळं आवरलं. जरा वेळ म्हटलं टाईमपास करू, फोटो काढला, जेवण केलं आणि पुन्हा निघालो वरती पोहण्यासाठी. वरती गेलो तर मामा रेडीच होता. सांगितलं सगळ्यांना कपडे काढा आणि चला पोहायला. सगळ्यांनी कपडे काढले आणि पटापट विहिरीमध्ये उड्या मारल्या. पोरांबरोबर मीही पोहायला उतरले होते. पोहून झालं आणि जेवायला बसलो. छान असं शेवग्याचं कालवण, भात, भाकरी पहिल्या खाऊन घेतल्या. नंतर मामीने छान असे त्यांच्या गुलाबजाम बनवले. टोपभर गुलाबजाम बनवले. त्याच्यातले एवढेसेच त्यांनी बाकी ठेवले. जेवण करून सगळं आवरून घेतलं आणि मी गेले गाडी पाहण्यासाठी. गाडी बघून आले. नंतर आमच्या घरी गेले. वांगी न्यायची होती बाजारामध्ये. आईने त्यांनी वांगी तोडून ठेवली होती. चहा घेतला आणि वांग्याच्या गोणी गाडीवरती ठेवल्या आणि मी निघाले वांगी घेऊन. फाट्यावरती आले. वांग्यांचं वजन केलं आणि पट्टी बनवली. म्हणतात माल सांडल्यावर भरपूर पैसे होतात. खरं आहे का ते? पण काही नाही. 12 रुपये 10 किलोनी वांगी गेली. पैसे घेतले आणि वांग्यासाठी पिशव्या पाहिजे होत्या म्हणून पिशव्याचं पाकिट घेतलं. मग म्हटलं परत पोरं खाऊ मागतील म्हणून त्यांना जेम्सचे पाकिटं घेतले. जार भरून आणायचा होता, जार भरून आणला आणि पुन्हा थोडासा बाजार पाहिजे होता, तो बाजार घेतला. सगळं घेतोपर्यंत पावसाची रिमझिम चालूच झाली होती. पावसात गाडी चालवायला भारी वाटतं, पण गाडी स्लिप होण्याची खूप भीती असते. हळूहळू करत शेवटी घरी पोहोचलेच. पोरं टपलेलीच होती, काय खाऊ घेऊन येते म्हणून. घरी आले तर पहा कसे नाचायला लागले. काय आणलं काय आणलं. प्रत्येकाला मामाने जेम्सचं पाकिट वाटून दिलं आणि गेले पोल्ट्रीमध्ये काम करायला. संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असा आंबरस केला होता, चपात्या केल्या, भात केला आणि डाळ बनवली होती. छान असं जेवण केलं आणि सगळ्यांनी DJ लावून नाचायला लागले. तर असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा.